तर काँग्रेसचा आज ईडी कार्यालयावर धडक मोर्चा आहे। भाजपनं गांधी परिवाराला दिलेल्या त्रासाविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणात केलेले भ्रष्टाचाराचे आरोप मुंबई काँग्रेस आज दुपारी 1 वाजता हा मोर्चा काढणार आहे। तर कोर्टाने सोनिया गांधी राहुल गांधींना दिलासा दिल्यानंतर हा मोर्चा काढण्यात येतोय। मुंबईत आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा होणार आहे। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजित पवारांमध्ये आज बैठक आहे। शरद पवारांसोबत जाण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। त्यामुळे या बैठकीला आता महत्त्व प्राप्त झालेलं आहे। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी लगबग सुरू झाली आहे। मनपा निवडणुकीसाठी शिवसेना 125 जागांवर ठाम आहे। विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिलेली आहे। तर मुंबई महापालिका निवडणुकांची लगबग सुरू झालेली आहे। येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडेल। लगेच 16 जानेवारीला निकाल देखील लागणार आहे। त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झालेली आहे। मनपा निवडणुकीसाठी शिवसेना मात्र 125 जागांवर ठाम असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकशाहीला दिली आहे। तर तुषार कामठेंनी अजित पवारांची भेट घेतली आहे। दोन्ही राष्ट्रवादीनं पिंपरी चिंचवड पालिकेत एकत्र लढावं। पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शरद पवार गट शहराध्यक्ष तुषार कामठेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। भाजप विरोधात एकत्र लढण्याचा प्रस्ताव अजित पवारांना दिला गेलाय। प्रदेश करून आम्हाला तसे काही आदेश नाहीये। प्रदेशनी खालच्या लेवलला तुमच्या लेवलला जो निर्णय घ्यायचा तो घ्या असे त्यांनी संदेश मागेही दिलेले होते। म्हणून मला असं योग्य वाटत होतं जे भाजपच्या विरोधातील पक्ष संघटना आहेत आणि कालच आदरणीय फडणवीस साहेबांनीच घोषित केलं होतं की राष्ट्रवादी सोबत लढणार नाहीत म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना प्रस्ताव द्यायला आलो। तर तिकडे पिंपरीत नव्या समीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। पिंपरीत महाविकास आघाडी आणि मनसेची युती झाली आहे। राष्ट्रवादी आमच्या आघाडीत आल्यास आमची हरकत नाही, पिंपरीतल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे वक्तव्य केलं। महाविकास आघाडीची ही आज 5वी बैठक आहे। याच्या आधी 4 बैठका झालेल्या आहेत। आज जागा वाटपाचा फॉर्मल बोलणी केलेली आहे। येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जागा वाटपाचाही निर्णय आपल्या पुढे सांगितला जाईल। महाविकास आघाडी म्हणून आणि भाजपला थांबवण्यासाठी आम्ही सर्व पक्ष एक होऊन ही महानगरपालिका लढणार आहोत। पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही एकत्रित येत आहोत आणि जागा वाटपाचा काय अजून प्रश्न नाहीये, परंतु प्राथमिक दृष्ट्या आज ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये आम्ही सगळे एकत्रित महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहोत। अशा पद्धतीचं आमचं या ठिकाणी काम चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची ही बैठक झालेली आहे। राष्ट्रपती भूमिका की महाविकास आघाडी बरोबरच जाण्याचे आहे। विशेष म्हणजे आम्हाला भाजपला थोपवायचंय म्हणून आम्ही महाविकास आघाडीवर आहे। पक्षाचे जे नेते आहेत आदरणीय राजेंद्र उर्फ बाबू आगसकर यांच्या बरोबर आता आमचं बोलणं झालं की बैठक ही दुसरी तिसरी बैठक आम्ही महाविकास आघाडीबरोबर घेतलेली आहे। परंतु अद्यापही अजून त्यांचा मेसेज किंवा निरोप आलेला नाही। परंतु या पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत एवढंच सांगतो। महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये पक्षाचे पदाधिकारी, आमचे जबाबदार पदाधिकारी यांची पूर्वी चर्चा झालेली आहे आणि त्या अनुषंगाने सकारात्मक वातावरणामध्ये महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षही सकारात्मक दृष्टिकोनातून या निवडणुकीला सामोरं जाईल अशी सर्वांची भावना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।